शरीरावरती हा बॉल आलेला आहे. हॅलो हॅलो हॅलो, एक धाव धावपलकावरती आहे. हॅलो हॅलो, 2 धावा धावपलकावरती आहेत. गोलू 11 संघ आपला अतिरिक्त खेळाडू आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा, विनंती आहे. ऑफ्टनच्या बाहेरचा हा बॉल नो वाईट बॉल आहे. वाईट बॉलच्या माध्यमातून अवांतर धाव मिळेल. अवांतर धावेने धावपलक पुढे जाईल. 3 धावा धावपलकावरती. षटक क्रमांक 1 मार्गस्थ आहे. धावपलकावरती धावा आहेत 3. पुढचा बॉल यावेळेस मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. आडव्या बॅटने. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. आणखी एक बॉल तुम्हाला डॉट पाहायला मिळेल. व्यास आणि अभय. फटका चांगला आहे. गेलाय. एक धाव घोषांकित मिळेल आणि एका धावेने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 4. षटक क्रमांक आपण पाहतो 1 मार्गस्थ आहे आणि धावपलकावरती धावा आहेत 4. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आहेत. पुढचा बॉल बॅकफुटला गेलेत आणि यावेळेस मात्र आपण पाहतोय बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये बॉलला खेळत. एक धाव मिळेल. एका धावेने पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 5. 5 धावा धावपलकावरती आहेत. पाच धावा धावपलकावरती. हॅलो हॅलो हॅलो, बॉल यावेळेस हॅलो, धावपलकावरती धावा आहेत 6. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. फटका चांगला आहे. समोरच्या दिशेने बॉल गेलाय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. खेळाडू आहे डीप मध्ये आणि इथून मात्र आपण पाहतोय 2 धावांचा प्रयत्न झालाय. 2 धावा मिळतील. 2 धावांच्या सहाय्याने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 6. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे आणि 6 धावा धावपलकावरती. 8 धावा. 8 धावा धावपलकावरती आहेत. हॅलो हॅलो हॅलो, यावेळेस फाईन क्षेत्रामध्ये बॉलला खेळत. एक धाव मिळेल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 9. 9 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 9 धावा धावपलकावरती आहेत. पुढचा बॉल यावेळेस मात्र स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली पोहोचले. झेल सुटलाय आणि इथून मात्र आपण पाहतोय एकेरी धाव मिळेल. संधी होती झेल पकडण्याची, परंतु 2 क्षेत्ररक्षकांमध्ये ताळमेळाची कमी पाहायला मिळाली. कॉलिंग नव्हतं आणि त्या माध्यमातून झेल ड्रॉप झालाय. एक धाव आली. 10 धावा धावपलकावरती आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज आहेत. रकीम. यावेळेस फटका चांगला आहे. मिड विकेट रिझनला बॉल गेलाय. घोषांकित क्षेत्रामध्ये मिळेल 1 धाव. एका धावेने धावपलक पुढे जाईल.
11 धावा धावफलकावरती आहेत. 11 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 11 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल यावेळेस मात्र आपण पाहतोय फाईन क्षेत्रामध्ये गेलाय. एक धाव मिळेल. एका धाव्याने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 12. 2 षटकांचा खेळ पूर्ण झाला आणि 12 धावा धावफलकावरतोय. हॅलो 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. धावफलकावरती धावा 12 आहेत आणि अजित सर देखील आपल्या सोबत थोडंसं समालोचन करतील. धन्यवाद. हॅलो 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 चेक हॅलो 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 चेक हॅलो चेक हॅलो 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 चेक हॅलो 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 चेक हॅलो 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 चेक हॅलो चेक हॅलो 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 चेक हॅलो अखंड विश्वाचं विश्वरत्न म्हणून संबोधलं जातं. आजच्या या तरुण पिढीला सर्वांना आदर्श असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज, माता रमाई, माता जिजाऊ यांना विनम्र अभिवादन करून आजच्या या निळ्या चषकाच्या माध्यमातून मी तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. हा खऱ्या अर्थाने निळा चषक आपण पाहतो. जेल बाद होऊन तंबूत परततो, फलंदाज बाद होतोय, परंतु हा निळा चषक आहे. हा निळा आपल्या ह्या विचारांचा चषक आहे. खऱ्या अर्थाने क्रिकेट नाही खेळत आहेत, तर खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपण विचार घेऊन पोहोचतोय. विचार समता बंधुरा एकात्मतेचे हे विचार आपण या ठिकाणी त्या निळ्या चषकाच्या माध्यमातून पोहोचवतोय. त्या एकजुटीचे ते विचार आपण खऱ्या अर्थाने घेऊन जातोय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ते असलेल्या प्रेरक विचाराचे हे विचार खऱ्या अर्थाने आज निळ्या चषकाच्या माध्यमातून घेऊन जातोय. आणि ते का नसावे, कारण आज आपण सर्व एकत्रित आहोत त्या निळा चषक 2024च्या माध्यमातून या ठिकाणी या क्रिकेटच्या मैदानावर तो अनुभव घेतोय. कोण जिंकणार याकडे मात्र लक्ष, परंतु या ठिकाणी मात्र तो विचार जिंकवण्यासाठी आपण या मैदानावर एकत्रित आहोत. त्या बंधुतेच्या भावनेने, त्या समता एकात्मतेच्या भावनेने ज्या भारतीय संविधानात लिहिल्या गेलेल्या आहेत आणि त्याच विचारांचं पुन्हा एकदा हे प्रेरक स्वरूप आपण मैदानात पाहतोय, आपण अनुभवतोय. निळा चषक 2024 सामना सुरू आहे. गोली 11 विरुद्ध कानवीर इंडियन्स या दोन संघांमध्ये. गोली 11 या संघाने गोली 11 मात्र या ठिकाणी फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. पाहूया फलंदाज ऍक्शन फलंदाजी आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजाच्या माध्यमातून चेंडू मात्र मी विकेटला होता. एक धाव पूर्ण होतोय. दुसऱ्या धावेकरता जाताना 2 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत. 2 धावाची भर मात्र पडते आणि मिळते ती 17 धावांवर. 17 धावा मात्र धाव फलकावर लागल्यात. तुषार नवीन बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज तुषार पाहूया काय कमाल करणार. लेग ब्रेक गोलंदाजी
एक धाव मात्र या ठिकाणी पूर्ण होतोय. खरंच मान्यवर या ठिकाणी उपस्थित झाले. मान्यवरांचे पुनश्च एकदा या ठिकाणी आम्हा सर्वांच्या वतीनं आमच्या मंडळाच्या वतीनं खूप खूप आभार. या ठिकाणी आपला बहुमूल्य वेळ आजच्या या कार्यक्रमासाठी आपण दिलाच. तर यावेळी मात्र झेल बाद होतो. चेंडूची कडा घेतली गेली आणि फलंदाज बाद होऊन या ठिकाणी तंबूत परततोय. तर खरंच एक चांगलं वातावरण आजच्या ह्या मैदानावर आपल्याला सजलेलं पाहायला मिळते. क्रिकेटच्या माध्यमातून आपण या ठिकाणी आलेलो आहोत आणि क्रिकेट म्हटलं की खऱ्या अर्थाने अमित मात्र आता फलंदाजी करता दाखल झालाय. पहिला अमित काय करणार आहे तो डावपुरा फलंदाज. अमित डावकर फलंदाजाची मांदियारीच खऱ्या अर्थाने आपण भारतीय क्रिकेटच्या रूपाने पाहिलं आणि विश्वाला जर विश्व क्रिकेटकडे जर पाहिलं तर लेफ्ट आर्म बॅटर ज्यांच्याकडे पाहिलं गेलं तर खऱ्या अर्थाने आठवण करून जाते तर ऑस्ट्रेलियाच्या महानतम अशा मायकल बेवनची जी फर्स्ट फिनिशर म्हणून ओळखला गेला. ज्याने क्रिकेटच्या विश्वात फिनिश काय असतो हा ओडीआय क्रिकेटला अर्थात मर्यादित षटकांच्या या क्रिकेटला दाखवून दिला होता तोच मायकल बेवन. आणि तसाच डावखुरा फलंदाज यावेळी मात्र फलंदाजी करता दाखल. लेग ब्रेक गोलंदाजी होणार. यावेळी मात्र चेंज ऑफ पेस केला. ऑफ ब्रेक थोडासा हलका केला. चेंडू पॉइंट रिजनच्या क्षेत्रात एक धाव मात्र रोखू शकले नाही. एक धाव मात्र मिळते. चांगली गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळते. मन मात्र जिंकली जात आहेत आज खेळाडूंच्या माध्यमातून. या ठिकाणी असलेले असंख्य प्रेक्षक मात्र तेच अनुभवणार. लाईव्ह क्रिकेट सुद्धा आपण पाहतोय. कॅमेरामॅनची असलेली मुस्तैद नजर मात्र त्या बॉलवर त्या चेंडूवर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. धावा झालेल्या आहेत 20 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोल 11. पुन्हा एकदा हा जबरदस्त असा प्रहार होता. जोरदार फटका होता. 2 धावांकरता जाताना दुसरी धाव पूर्ण. तिसऱ्या धावेकरता जाणार का परंतु 2 धाव घोषांकित क्षेत्र अर्थात डिक्लेअर झोन मध्ये मात्र हा चेंडू जाऊन विसावतो. 2 धावा मिळतात. धावफलक होतो 22 धावा. विजयाकरता मात्र आता 23 धावांचं आव्हान आहे आणि 23 धावांचं आव्हान काय होणार. कोण जिंकणार. कोण संघर्षातून आपली सरशी साधणार हे मात्र पाहायचंय. गोल 11 जिंकणार की कांजूरचा हा संघ त्यावर सरशी साधणार. कारण आपण पाहतोय त्या विचारांचा त्या धगधगत्या ज्वालांचा त्या असलेल्या प्रेरक अशा आत्मशक्तीचा हा क्रिकेट अर्थात निळा चषक 2024 हे पर्व घेऊन येत आहोत. बॅक टू डीजे.
हॅलो हॅलो चेक. तेवीस धावेंचं लक्ष आहे आपण पाहतोय. अठरा बॉल 19 धावेंची आवश्यकता आहे. पुढचा बॉल यावेळेस फटका आहे. मिडविकेट क्षेत्रामध्ये खेळले क्षेत्ररक्षक खूप वेगाने आलेत बॉलच्या दिशेने. 2 धावेंचा प्रयत्न झालाय आणि या मैदानावरती 2 धावा घेणं म्हणजे खूप कठीण काम आहे. अगदी वाळवंटामध्ये पाणी शोधण्यासारखं. 2 धावा आल्यात आणि 2 धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 6. षटक क्रमांक 2 इथे मात्र मैदानावरती सुरू आहे. धावफलकावरती धावा आहेत 6. यावेळेस फटका चांगला आहे. लॉफ्ट केले बॉलला ऑन साइडला स्क्वेअर क्षेत्रामध्ये घोषांकी क्षेत्रामध्ये बॉल जाईल. 1 धाव मिळेल आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 7. निळा चषक आपण पाहतोय. सोळा बॉल आणि 16 धाव्यांची अजून देखील आवश्यकता आहे मैदानावरती. लक्ष जरूर आपण पाहतोय. आता सोपं झालंय. 16 बॉल 16 धावा मॅच पर्यंत पोहोचलेले आपण पाहिलेत. नितेश आणि चेतन ही जोडी मैदानावरती आहे. 7 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. जिंकण्यासाठी 23 धाव्यांचं लक्ष आहे. खांजूर मार्ग इंडियन संघ आपण पाहतोय फलंदाजी करतोय मैदानावरती. त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहतोय गोलू 11 अशी मॅच. सेकंड राऊंडची पहिली मॅच मैदानावरती सुरू आहे. निळा चषक आपण पाहतोय आणि दाद दिली पाहिजे आयोजकांची ज्या पद्धतीने ही स्पर्धा खरं आयोजित केली. परिस्थिती कितीही आपण पाहतोय प्रतिकूल असू द्या, परंतु त्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये देखील तिला अनुकूल बनवून अशा स्पर्धा मात्र उभ्या राहतात. आणि खरं तर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला सांगितलं, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. ती क्षमता मात्र प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये इथे पाहायला मिळते. परंतु बाबासाहेबांचा विचार प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचला पाहिजे. हा विचार इथून प्रत्येकाने घेऊन गेला पाहिजे. कारण अगदी भारतासारखा लोकशाही देश आणि त्या देशाची घटना लिहिण्याचं काम बाबासाहेबांनी केलं. आणि लोकशाही जर अबाधित आजही कोणामुळे असेल, संविधान अबाधित कोणामुळे असेल, किंवा संविधानामुळे देश कशा रीतीने चालू शकतो, घटनेमुळे देश कशा रीतीने चालू शकतो, हे मात्र आजही देश आणि देशातील जी व्यवस्था आहे, देशातील जो न्याय व्यवस्था आहे, ती मात्र बाबासाहेबांमुळे सुरू आहे. ही गोष्ट महत्वाची आहे. हा विचार महत्वाचा आहे. धावफलकावरती धावा आहेत 7. 1 धाव पुन्हा एकदा मिळेल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा असतील 8. 15 बॉल मध्ये 15 धाव्यांची आवश्यकता आहे. 15 बॉल आणि 15 धाव्यांची आवश्यकता मैदानावरती आहे. यावेळेस देखील लॉफ केलाय.
क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव पुन्हा एकदा मिळेल, एका धावेने धावफलक पुढे जाईल. 14 बॉल मध्ये 14 धाव्यांची आवश्यकता आहे. 14 बॉल आणि 14 धाव्यांची आवश्यकता आहे कांजूर इंडियन संघाला. आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहतोय गोलू 11 अशी मॅच सुरू आहे मैदानावरती. पुढचा बॉल एक धाव घोषांकित मिळेल. 13 बॉल मध्ये 13 धावा. रन बॉल इक्वेशन तुम्हाला पाहायला मिळते. 13 बॉल मध्ये 13 धाव्यांची आवश्यकता आहे मैदानावरती. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय आणि इक्वेशन मात्र बदलले. 12 बॉल मध्ये 13 धाव्यांची आवश्यकता आहे. 12 बॉल 13 धाव्यांची अजून देखील आवश्यकता मैदानावरती. चोवीस मध्ये 23 आवश्यक होते, आता 12 मध्ये 13 आवश्यक आहेत. 12 बॉल आणि 13 धाव्यांची आवश्यकता आहे. इथे रन बॉल इक्वेशन देखील कठीण आहे. जर तुम्ही चांगलं क्षेत्ररक्षण केलं, पाठीमागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं रकीमने ज्या पद्धतीने गोलंदाजी केली आणि आपल्या संघाला मात्र विजय मिळवून दिला. बऱ्याच लोकांनी भाकीत केलं होतं की योद्धाच जिंकतील, परंतु तिथे तसं झालं नाही. अगदी कांजूर इंडियन संघ विजयी झाला आणि रकीमने टाकलेला लाजवाब स्पेल आपण पाहिला पाठीमागच्या सामन्यामध्ये. 10 धावा धावपलकावरती आहेत. सेकंड राऊंडची मॅच दोन्ही संघ एक एक सामना जिंकून इथपर्यंत पोहोचलेले आहेत आणि इथून मात्र प्रत्येकाला जिंकायचे. पराभव कुणालाही मान्य नाही आणि त्यासाठी मात्र मैदानावरती संघर्ष सुरू आहे. समोरच्या दिशेने आपण पाहतोय बॉलला खेळले डाऊन द ग्राउंड. क्षेत्ररक्षक आहेत, थोडंसं फंबल झालंय आणि बॉल सीमारेषच्या पलीकडे देखील जातोय. नीला चषक चौकार, 4 धावा. आणि षटकार कमी लागलेत कारण ते फक्त तुम्हाला डाऊन द ग्राउंड मिळतील. समोरच्या दिशेने तुम्हाला चौकार आणि षटकार खरं तर मिळणार आहेत. या मैदानाला काही मर्यादा आहेत. यावेळेस देखील बॉलला लॉफ्ट केलाय आणि पाठवलंय खूप दूरवरती, परंतु धाव मिळेल केवळ एकेरी. बाजूला बिल्डिंग आहे, त्याच्या अगोदर झाडे आहेत आणि तितका अडथळा पार करून बॉल खूप दूरवरती जात नाही. 10 बॉल मध्ये 8 धाव्यांची आवश्यकता आहे मैदानावरती. 10 बॉल आणि 8 धावा. यावेळेस देखील बॉल हवेत आहे. इथे मात्र क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली पोहोचतील. विकेट. खेळाडू बाद. विकेट आली आणि जेव्हा जेव्हा सामन्यांमध्ये विकेट येतात तेव्हा तेव्हा मात्र मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण होताना आपण अनेक वेळा पाहिलेत क्रिकेटच्या मैदानावरती. इथे देखील एखादा ट्विस्ट निर्माण होईल का हा प्रश्न आहे सध्याच्या घडीला. 9 बॉल आणि 8 धाव्यांची आवश्यकता. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक देखील खूप वेगाने आले बॉलच्या दिशेने, बॉलला रोखू शकणार नाहीयेत. पुन्हा एकदा मिळेल एकेरी धाव आणि एकेरी धावेने धावलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 16. 8 बॉल मध्ये 7 धाव्यांची आवश्यकता आहे मैदानावरती. 8 बॉल 7 धावा. मिड ऑफ क्षेत्रामध्ये बॉल गेलाय. एकच स्टंप नॉन स्ट्राइक एंडला आहे.
निशाणा लावण्याचा प्रयत्न जरूर झाला तिथे, परंतु एक धाव मिळेल आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 17. 7 बॉल मध्ये 6 धावेंची आवश्यकता आहे. कांजूर इंडियन्स संघाला 7 बॉल मध्ये 6 धावा इथून देखील आवश्यक आहेत. पुढचा बॉल लॉफ केलाय. फटका चांगला होता आणि 2 धावा देखील देऊन गेलाय. दोन धावा इथे पूर्ण झाल्यात. केसीएल आणि विधी 11 संघाचे संघनायक विनंती आहे आपण टॉस साठी यायचं आहे. केसीएल आणि विधी 11 संघाचे संघनायक दोन्ही संघनायकांना सूचना आहे आपण टॉस साठी लगेच सज्ज राहायचंय. 6 बॉल मध्ये 4 धावेंची आवश्यकता आहे मैदानावरती. 6 बॉल आणि 4 धावा. सहा बॉल 4 धावेंची आवश्यकता आहे. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 134वी जयंती त्यांची येते आहे आणि त्या जयंती निमित्त ही स्पर्धा आपण पाहतोय मैदानावरती सुरू आहे. एकोणीस धावा धावफलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये बॉल गेलाय. एक धाव इथून मात्र घेण्याचा प्रयत्न आहे आणि अतिशय आरामात अर्जित देखील होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 20. 5 बॉल आणि 3 धावेंची आवश्यकता आहे मैदानावरती. एक धाव पुन्हा एकदा मिळेल आणि एकापेक्षा जास्त मिळणार नाहीयेत. एकच धाव मिळते. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 4 बॉल मध्ये 2 धावेंची आवश्यकता आहे. 21 धावा धावफलकावरती. 4 बॉल आणि 2 धावा इथून आवश्यक आहेत. 4 बॉल 2 धावा. पुढचा बॉल ऑन साइडला खेळले. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये बॉल गेला. एका धावेचा प्रयत्न आहे आणि एक धाव इथून मिळेल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 22 धावा धावफलकावरती आहेत. 22 लॉस ऑफ द 1 विकेट. एका धावेची आवश्यकता आहे. 3 बॉल आणि 1 धाव अजून देखील आवश्यक आहे मैदानावरती. यावेळेस देखील लॉफ्ट केलं आपण पाहतोय स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये आणि इथे मात्र विजय मिळवलाय कांजूर इंडियन संघाने. विजयी संघाचं अभिनंदन. पराभूत संघाचं देखील करूयात तितकेच कौतुक. अतिशय क्रुशियल मॅच पाहायला मिळाली आणि कांजूर इंडियन संघ मात्र पुढच्या फेरीमध्ये दाखल झालेला आपण पाहतोय.